एव्हरीथिंग अराउंड यू हे ॲटम्सनी बनलेलं आहे का मॉलिक्युल्सनं बनलेलं आहे, हा प्रश्न आपल्याला नेहमी पडतो. चला या ठिकाणी आपण ॲटम आणि मॉलिक्युल मधला फरक समजून घेऊयात. ॲटम म्हणजे काय लक्षात घ्या. ॲटम मीन्स कुठल्याही मॅटरचा, कुठलाही पदार्थ असू द्या, त्या पदार्थाचा कसा आहे, स्मॉलेस्ट पार्टिकल असतो. स्मॉलेस्ट पार्टिकल म्हणजे काय हो, अगदी लहान कण. थोडक्यात काय, कुठलाही पदार्थ असू द्या, मग ती माझी बॉडी असेल, तुमची बॉडी असेल, किंवा तुमच्या आजूबाजूला दिसलेल्या कुठल्या वस्तू असतील, त्या सर्व वस्तू कशाने बनलेल्या आहेत, कुठल्या ना कुठल्या पदार्थांनी बनलेले आहेत. आणि ते पदार्थ हे कुठल्या ना कुठल्या छोट्या कणांपासून बनलेले आहेत. म्हणून कुठल्याही पदार्थाचा अगदी लहान कण त्याला आपण काय म्हणतो, मग ॲटम असे म्हणतो. एक्झाम्पल मध्ये आपण घेऊ शकतो, पहा, हायड्रोजनचा ॲटम, ऑक्सिजन ॲटम वगैरे. त्यानंतर मॉलिक्यूल समजून घेऊयात. बघा, मॉलिक्यूल म्हणजे काय. मॉलिक्यूल म्हणजे काय, टू ऑर मोर दॅन टू, टू ऑर मोर दॅन टू आयटम्स. बघा, टू ऑर मोर दॅन टू आयटम्स हे जेव्हा केमिकली काय होतात, जॉईन होतात. आयटम जे आहेत ते काय होतात, केमिकली जेव्हा ते जॉईन होतात आणि नंतर जो तयार होतो त्याला आपण मॉलिक्यूल म्हणतो. म्हणजे थोडक्यात काय, पहा, हायड्रोजनचे दोन आयटम म्हणजे एक आणि हा दुसरा आयटम जेव्हा केमिकली जॉईन होतात तेव्हा H2 गॅस तयार होतो. लक्षात, हायड्रोजन गॅस म्हणतो. किंवा सेकंड